श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कालिके मातेचा जन्म कसा झाला हे जाणून घेऊया व प्रगट कशी झाली, कशी प्रगट झाली असं आपण जाणून घेऊया। चला तर बघूया। श्री स्वामी समर्थ। माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कालिका मातेचा जन्म कसा झाला व माता कशी प्रकट झाली जाणून घेऊया। चला। प्राचीन काळातील अतिशय शक्तिशाली राक्षस होता। त्याचे नाव होते दारुण। त्याला वरदान मिळाले होते की त्यांचा मृत्यू कोणत्या पुरुषाच्या नव्हे तर स्त्रियाच्या हाताने होऊ शकतो। त्यांच्या अत्याचारामुळे सर्व देवगण दुःखी होते। याच समस्यातून मार्ग काढण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवाने ही समस्या सोडवण्यासाठी स्त्री रूप धारण केले आणि दारुणाचा वध करण्यासाठी गेले, परंतु युद्धात ते दारुणाचा पराभव करू शकले नाही। यानंतर सर्व देवगण ब्रह्मदेवासोबत भगवान शंकराकडे गेले व सर्वांनी त्यांच्याकडे मदत मागितली। भगवान शंकरांना सर्वजण प्रार्थना करू लागले की यावेळी भगवान शंकराने हसत पार्वती मातेकडे पाहिले। त्यांनी इशारा करून मातेला समजवले। यावर पार्वती मातेने एक अंश काढला। तो त्यांच्याच शक्तीचा होता। तो अंश एकाच चमकणारे तेज होते। हा अंश बघता बघता भगवान शंकराच्या नीळकंठातून त्यांच्या शरीरात गेला। नंतर भगवान शंकरांनी आपला तिसरा डोळा उघडला। त्यांनी 3 लोक भीतीने थरथरा कापू लागले। याचा तिसरा डोळा उघडताच त्यामधून एक शक्ती बाहेर निघाली। हे पाहून सर्व देव भयभीत झाले। तसेच ही शक्ती विशाल आणि रौद्र होती। शक्तीचा रंग गडद काळा आणि जीभ लाल होती। त्यांच्या चेहऱ्यावर तेज असे होते जणू काही आग असावी। कपाळावर तिसरा डोळा सुद्धा होता। अशा प्रकारे कालिके मातेचा जन्म झाला। काही वेळेतच कालिका मातेचे दारुण आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा विनाश केला। कालिके मातेची काही वेळातच दारुण राक्षसांनी त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश झाला। मात्र त्या सर्वांचा नाश करूनही कालिके मातेचा रंग शांत झाला नव्हता। त्यामुळे त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी बाळाचे रूप धारण केले। या रूपात ते कालिके मातेचे समोर गेले। त्यांना पाहताच कालिके मातेचा राग शांत झाला। अशा प्रकारे झाला होता कालिके मातेचा जन्म। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। श्री स्वामी समर्थ।